प्रॉपर गावाला काम पूर्ण नाही तिथे उभं थांबले कामच नाही तो हे झाड पेलाच आहे बरं का पाणी रोज हा मी सुरुवात प्रामुख्यानं मी तुम्हाला जसं म्हटलं की देवस्थान आणि देवराई हा फार जुना एक संबंध असणारा विषय आपण बघतो आणि आपण जर करायचं ठरवलं तर मोठं काम ह्या निमित्तानं होऊ शकतं. मी ह्याचा आता आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ह्या डोंगरावर जवळजवळ 7,000 एकर जमीन आहे. आमच्या देवस्थानची जवळजवळ ज्योतिबाची 1200 एकर जमीन आहे. आता ह्या सगळ्या जमिनी आमच्या ह्या 23 गावांच्या प्राधिकरणाच्या विकासाचा भाग आहेत. आता ह्यावेळेस सगळं हे केदारण्य विकसित होईल येणाऱ्या काही वर्षांच्या मध्ये. मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम लोकांना येऊन बघायला मिळेल. म्हणजे कोल्हापूरचं टेम्परेचर कदाचित 1-2 डिग्रीनं कमी होईल. मृदू संधारण तर 100% होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणावरनं ह्या डोंगरावरनं वाहून जाणारी माती आपण त्या ठिकाणी थांबवणार आहे. अशा अनेक गोष्टी म्हणजे अनेक ज्या पक्ष्यांच्या व्हरायटीज म्हणजे पन्हाळापासून ज्योतिबापर्यंत म्हणजे आज 172 प्रकारचे पक्षी आढळतात. आता ज्यावेळेला हे पूर्वीचं वैभव आपण ह्या झाडांचं आपण या ठिकाणी करणार आहे. अनेक ह्यातली झाडं अशी आहेत की जी मधमाशांना अट्रॅक्ट करतात. मधाची पोळी त्या झाडावर लागतात. आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ही म्हणजे पोळी या अरण्यात झाली तर मला वाटतं 14 किलोमीटरच्या परिसरातल्या प्रत्येक गावातल्या शेतीसाठी सुद्धा त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. म्हणजे जैवविविधता आणि निसर्गाची साखळी हा जो काही मानवाच्या निर्मितीमध्ये परमेश्वरानं एक महत्वाचा घटक म्हणून जो आपण ठरवला होता आणि विकासाच्या नावाखाली ज्यात अबॅलन्स झाल्याचं चित्र आपण अनुभवत होतो त्याला परत बॅलन्स करायचं काम आज ज्योतिबाच्या कृपेनं या ठिकाणी साकारतंय असं मला वाटतं. आपला दक्कनचा राजा सर्वांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचं विकास आराखड्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे. सध्या मंदिराचं संवर्धनाचं काम आपलं सुरू आहे आणि या विकास आराखड्यामधलेच एक महत्वाचं काम आपण जवळपास 4 किलोमीटरच्या पायवाटा ज्या पायवाटाने कोल्हापूरकर खेट्याच्या निमित्त किंवा कोल्हापूरकर रविवारी सुद्धा मोठ्या संख्येने ज्योतिबाला पायवाटाने येत असतात. या पायवाटांचं संवर्धनाचं काम आपण जे घेतलेलं आहे या पायवाटांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचं काम सुद्धा आपण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे वृक्षारोपण करत असताना जी मोठी मोठी झाडं आहेत की जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये किंवा त्या झाडांना शिफ्ट करावं लागतं अशी झाडं आपण या ठिकाणी लावणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नागपूर रत्नागिरी हायवेचं जे काम चालू आहे किंवा कागल निडोरी रस्त्याचं जे काम चालू आहे यामध्ये मोठी 200 झाडं देशी झाडं आपण आयडेंटिफाय केले आणि हे एजन्सीच्या मदतीने या झाडांचं पुनर्रोपण आपण या पहिल्या टप्प्यामध्ये करत आहे. तर आता हे काम आज सुरू झालेलं आहे. आज आपण 10 झाडं लावलेले आहे. पुढच्या 1 महिनाभरामध्ये आपण ही 200 झाडं लावणार आहे. यामध्ये ज्यांनी असं पुनर्रोपणाचं काम केलेलं आहे असे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढे एजन्सीची जबाबदारी ही झाडं जगवण्याची आहे. देवस्थान समितीचं यामध्ये लक्ष राहणार आहे आणि वन विभागाच्या नियंत्रणाखाली आपण हे काम करणार आहे. आत्ता 200 झाडं आपल्याला लावायचे आहेत आणि पूर्ण आराखड्यामध्ये जो आपला 4 किलोमीटरचा पायवाट आहे आणि अजूनही जी जागा आपली देवस्थानची आहे यामध्ये 2000 झाडं असं पुनर्रोपणाने मोठी देशी झाडं पुनर्रोपणाने लावण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्या पद्धतीने काम केलं जाईल. 176 पक्ष्यांची नोंद झाली आहे आणि त्याच्यामध्ये रेअर एंडेंजर थ्रेटन स्पीसीज प्लांट्सच्या पण मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे आपण आता जे ह्याचं रिस्टोरेशन करणार आहोत पुनर्स्थापना करणार आहोत ह्याच्यामध्ये जवळजवळ 400 पेक्षा जास्त स्पीसीज पश्चिम घाटातल्या इथे लावणार आहोत आणि त्यामुळे पॉलिनेशन बायोलॉजीला परागीकरणाला पण मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. त्याचबरोबर जे बर्ड बटरफ्लाय बॅट आणि बीज हे 4 जे घटक आहेत जे पॉलिनेशन बायोलॉजीला खऱ्या अर्थानं मदत करतात त्यांना आकर्षित करणारे वृक्ष आपण इथे लावणार आहोत. हे जे प्लांटेशन आहे ही भविष्यातली सीड बँक तयार होईल, एक बायोडायव्हर्सिटी कॅपिटल तयार होईल आणि वन्य प्राण्यांना पण एक सुंदर अधिवास ज्याला आपण हॅबिटॅट म्हणतो
तो पण याच्या ठिकाणी निर्माण होणार आहे. सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आपले जे नेटिव्ह स्पीसीज आहेत त्याच आपण इथे इंट्रोड्यूस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हर्ब, श्रब्स, क्लाइंबर, ट्रीज ह्या सगळ्या वृक्षांचा मोठा समुच्चय असणार आहे. राज्यात एकीकडं वृक्षतोडीवरून अनेक सामाजिक कार्यकर्ते तरुण आक्रमक होताना पाहायला मिळतात. अशीच एक घटना नाशिकमध्ये पाहायला मिळाली. तपोवन मैदानावरची जी वृक्षतोड झाली त्यानंतर हा विषय जो आहे तो चर्चेत आला. मात्र याच घटनेच्या एक विरोधात किंवा एक सकारात्मक बाब जी आहे ती कोल्हापुरात पाहायला मिळते. कोल्हापुरातल्या एका धार्मिक स्थळावर जी पायवाट जाते त्या पायवाटेवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. कोल्हापुरातलं ज्योतिबा देवस्थान आहे. या ज्योतिबा देवस्थानची जी पायवाट आहे त्या पायवाटेवर जिल्हा प्रशासनाकडून वृक्ष लागवड जी आहे ती करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते. विशेषतः जे राष्ट्रीय महामार्ग करण्यास सुरू आहेत त्या राष्ट्रीय महामार्गांवर ज्या झाडांची जी झाडं तोडलेली आहेत तीच जी झाडं काढलेली आहेत तीच झाडं पुन्हा एकदा नव्याने त्याचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ज्योतिबा देवस्थानच्या पायवाटेवर करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते. हे झाड देखील आपण पाहतोय जे पिंपळाचं झाड आहे. हे झाड पुन्हा एकदा नव्यानं या ज्योतिबा देवस्थानची जी पायवाट आहे त्या पायवाटेवर लावण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. जवळपास हजारो झाडं जी आहेत ती अशा पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात येणार आहेत. तर धार्मिक स्थळांवर अशा पद्धतीचे वृक्ष तोडीच्या घटना ज्या आहेत त्या समोर येत असताना कोल्हापुरातला हा अनोखा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतो. विशेषतः इथल्या लोकप्रतिनिधी असतील त्यांचा यासाठी सर्वात चांगला सहभाग जो आहे तो असल्याचं पाहायला मिळते. ही खड्डे देखील जे आहेत ते आपण पाहतोय JCBच्या सहाय्यानं जी मोठमोठी झाडे असतील ती आणून या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येते की जवळपास 10,000हून अधिक झाडं जी आहेत ती या सगळ्या आराखड्यामध्ये असणार आहेत जी वृक्षारोपण केली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये सुद्धा एक सकारात्मक बाब वृक्षारोपणाविषयीची एक जागरूकता जी आहे ती निर्माण होत असताना पाहायला मिळते. एकीकडे राज्यातल्या नाशिकमधल्या प्रकरणानंतर अशा पद्धतीनं कोल्हापुरातल्या ज्योतिबा देवस्थानच्या अंतर्गत येत असणाऱ्या या क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड होत असल्यामुळे संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी सुद्धा याचा हेवा जो आहे तो वाटताना पाहायला मिळतोय. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.